निकाल सोलापूर जिल्ह्यातला लागलेला आहे, भाजपचा सफाया झालेला आहे। आपल्या सोबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत। काय निकाल काय सांगतोय, संदेश काय देतो? अकलूज आणि सोलापूर जिल्ह्याची जनता ही अत्यंत स्वाभिमानी आहे। लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि नगरपालिका या मताच्या रूपातून जनतेनं दाखवून दिलेलं आहे की आम्हाला लादलेलं चालत नाही, गलिच्छ पद्धतीचं राजकारण चालत नाही, गलिच्छ पद्धतीची भाषणं चालत नाहीत, हे जनतेनं दाखवून दिलेलं आहे। पद्धतीने भाजपने सर्व ठिकाणी कमळावर उमेदवार उभे केले होते आणि पार सफाया झाल्या। आपल्या भागात तर पूर्ण सफाया झाली। नक्कीच झालेला आहे सफाया। मी मगाशी जर सांगितलं, मतदार लय स्वाभिमानी आहे आणि सुसंस्कृत आहे। शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील, गणपतराव देशमुख साहेब असतील, जुनी जी नेते मंडळी आहेत सगळे, यांनी एक सुसंस्कृत राजकारण या जिल्ह्यामध्ये निर्माण केलं आणि त्याची फळं आज दिसत आहेत सगळे माध्यमातून। त्यांच्यातही महायुतीतही वाद समोर आलते। एकनाथ शिंदेची सगळ्याच ठिकाणी प्रमुख लढत होती त्यांच्याशी। एकनाथ शिंदेना चांगलं यश मिळालंय, पण त्या मानाने महाविकास आघाडीला तुमचा एक मतदारसंघ आणि कुर्डवाडी सोडलं तर कुठे यश मिळालं? महाविकास आघाडीला अकलूज आणि कुर्डवाडीशिवाय यश मिळालेलं नाही। आम्ही सगळीकडे उमेदवार उभे केले नव्हते जिल्ह्यामध्ये, परंतु वेगळ्या वेगळ्या विकास आघाडीच्या माध्यमातून लढलो आणि आम्हाला प्रचंड यश मिळालं। त्या पद्धतीने नगरपालिकेला कुर्डवाडीत युती वेगळी युती झाली, तसं काय पुढच्या भविष्यात आहे का सर? आता जिल्हा परिषदच्या वेळेस बघू, आम्ही करू। याच्यापेक्षा मोठा विजय जिल्हा परिषदेत असेल? अजून चालू व्हायचा जिल्हा परिषद, अजून सगळ्यांच्या बैठका व्हायच्या आहेत। आमच्या बैठका झाल्या की दिसल निकाल। आत्ताच्या निकालावर काय वाटतं? सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं 3 वेळा दाखवून दिलेला आहे, आता अजून एकदा दाखवून दे। लोकसभा, विधानसभा, नगरपालिका। लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका आता जल्लोष आहे, काय संदेश आहे पालकमंत्र्यांना? दिसतोय ना जल्लोषाच्या माध्यमातून अख्ख्या जिल्ह्यात काय झालंय ते त्यांनी त्यातनं काय बोध घ्यायचा ते घ्यावा, काय सल्ला काय द्याल त्यांनी बोध घ्यावा। तर हे होते पालकमंत्री, हे होते खासदार धैर्यशील मोहिते पाटील। त्यांनी सांगितलेलं आहे की या निकालावरून पालकमंत्र्यांनी बोध घ्यावा आणि काय जे निकाल आहे, सोलापूर जिल्हा स्वाभिमानी आहे आणि त्यामुळेच इथं जिल्ह्यात भाजपचा सफाया झाला आहे। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा, अकलूज।